हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. परवा न्यूज वाचली, एका स्त्रीनं आपल्या 2 महिन्याच्या बाळाला चुलीमध्ये टाकलं, ते बाळ होरपळून मेलं. आणि ह्या न्यूज पोर्टलच्या खालच्या मी कमेंट्स वाचत होते, कारण कमेंट्स जनरली आपल्या समाजमनाचा आरसा असतो. अर्थातच याच्यामध्ये मॅक्झिमम कमेंट, आई किती दुष्ट आहे, अशा यांनी मुलांना जन्मालाच घालू नये, इतकी एखादी व्यक्ती निर्दयी कशी असू शकते, वगैरे वगैरे टिपिकल कमेंट होते. प्रेग्नन्सी म्हणजे खेळ नाही आहे. आपल्याकडं प्रेग्नन्सीला खूप कॅज्युअल घेतले असते, तरी आत्तापर्यंत बाळंत मृत्यूचं आणि बाळाच्या मृत्यूचं प्रचंड प्रमाणात होते. अनेक प्रयत्नांनी आता बऱ्यापैकी आटोक्यात आलेलं आहे. प्रेग्नन्सीमध्ये जेवढी हॉर्मोनल उलथापालट असते त्याच्यापेक्षा जास्त हॉर्मोनल उलथापालट बाळ जन्माला आल्यानंतर होते. बाळ जन्माला आल्यानंतर आपल्याकडं अशी एक अघोषितच गोष्ट आहे की आई काही एवढी महत्त्वाची नाही, ते बाळ म्हणजे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आता हे बाळ कम्प्लिटली डिपेंड असतं आईवर. मग तुम्ही काळजी कोणाची घ्याल? तुम्हाला आईचीच काळजी घ्यायला पाहिजे. आपल्याकडं रेस्ट राहिली बाजूला, त्या स्त्रीला सायकोलॉजिकल फिजिकल रेस्ट द्यायची राहिली बाजूला, कपोलकल्पित अतिशय चुकीच्या काहीतरी गोष्टी तिच्यावर लादणं, अतिशय चिकट, अतिशय चवहीन, अतिशय कमी जेवण त्या स्त्रीला देणं, तिला फिडिंगसाठी अवास्तव अपेक्षा करणं, आई झाली म्हणजे काहीतरी ती एक वेगळीच पर्सनॅलिटी झाली आहे असं काहीतरी तिच्या मनावर बिंबवणं, आणि ती कशी काहीच बरोबर करत नाही आहे. तुझ्या मुलाचं वजनच कमी आहे, तुझ्या मुलाचं नाकच असं आहे, तुझ्या मुलाचं डोळेच असे आहेत, त्याला केसच आहे, त्याला केसच नाही आहेत, ज्या गोष्टी तिच्या हातामध्ये होत्या त्या सगळ्या तिनं केलेल्या आहेत. त्याच्यानंतर जे आउटकम आलेलं आहे ते असं आहे. तुला कसं फिडिंग करायला जमत नाही, किंवा अतिरंजित आपल्या वेळच्या खोट्या गोष्टी सांगणं की आम्ही 20-20 किलोमीटरवरनं पाणी आणायचो, आम्हाला दिवसभर खायला द्यायचे नाही, तरी आमची बाळं 5-5 किलोची होती वगैरे, काहीही खोट्या गोष्टी त्या मुलीला सांगायच्या आणि मॉरली तिला डाऊन करायचं. काय मिळतं तुम्हाला असं करून? त्या मुलीला जेव्हा मॅक्झिमम रेस्टची गरज असते तेव्हा पाहुणे, ज्यांची कधीही आपण तोंड बघितलेली नाही, जे कधीही आपल्या मदतीला येत नाही, असे भेटायला येतात, झोपेच्या वेळा डिस्टर्ब करतात, खाण्याच्या वेळा डिस्टर्ब करतात, बाळासाठी आईसाठी भरभरून इन्फेक्शन घेऊन येतात, आणि मग पोस्टपार्टम डिप्रेशन प्रचंड प्रमाणात डेव्हलप होतं. तेव्हा हे बाळच या सगळ्या गोष्टींसाठी कारणीभूत आहे असं त्या आईच्या मनामध्ये हॉर्मोन्समुळे विचार सुरू होतात. आणि जेव्हा खूप ब्लेम गेम खेळला जातो, खूप जास्त त्या आईची हॅरॅसमेंट होते, तेव्हा अशी पावलं उचलली जातात. त्यामुळं आई दुष्ट नाही आहे. आईला समजून घेणारा जो समाज आहे, तिच्याकडे सतत बोट दाखवणारा जो समाज आहे, घरातले लोक आहेत, हे दुष्ट आहे. त्यामुळं आईला अगदी बाळासारखंच जपा आणि तिची काळजी